रामकृष्ण हरी. सिंहासनगता नित्यं पद्माश्रित करद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. आज नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजेच 5वी माळ आणि पंचमम स्कंदमातेती 5व्या दिवशी भगवती आईसाहेबांची स्कंदमाता या स्वरूपामध्ये पूजा केली जाते. आपण प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणं चारिणी तृतीयं चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम पर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि आज तीच स्वरूप स्कंदमाता स्वरूपामध्ये पाहायचं आहे. या मृत्यूलोकामध्ये भगवती आईसाहेबांनी अवतार घेतले, पण त्यामधील सगळ्यात प्रधान अवतार समजला जातो तो म्हणजे स्कंदमाता हा अवतार आहे. स्त्रीची परिपूर्णता कशामध्ये आहे तर स्त्रीची परिपूर्णता मातृत्वामध्ये आहे. एखाद्या स्त्रीला परिपूर्ण कधी म्हटलं जातं? ज्यावेळेस ती माता होते त्यावेळेस तिला परिपूर्णत्व दिलं जातं. शास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये किंवा सामान्य जगामध्ये, जगजीवनामध्ये जर एखाद्या स्त्रीला आईचा दर्जा प्राप्त झाला तर तिची स्त्रीत्व पूर्णत्वाला गेलं असं म्हटलं जातं. आणि शक्ती स्वरूपामध्ये ब्रह्मचारिणीपासून ते पुढे एक एक अवतार घेत असताना ज्यावेळी या भगवती आईसाहेबांनी स्कंदमाता या स्वरूपामध्ये अवतार घेतला त्यावेळी या सृष्टीची आणि आईसाहेबांची पूर्णत्व प्राप्ती झाली असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आपण जर विचार केला तर निश्चित पद्धतीनं मातृत्व ही सुखद भावना आहे. मातृत्वासारखी दुसरी सुखद भावना नाही. म्हणून या ठिकाणी 5व्या दिवशी स्कंदमाता या स्वरूपामध्ये तिची उपासना केली जाते. याच दिवसाला ललिता पंचमी असंही म्हटलं जातं. दुर्गादेवीने ललिता नावाचं उपांग या असणाऱ्या दिवशी धारण केलं अशी ही कथा आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे या दोघांचंही एकत्रीकरण या ठिकाणी घडलेलं आपल्याला पाहायला सापडतं आणि या दोन्ही कथा भिन्न नसून एकच आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी सतीमातेने स्वतःच्या असणाऱ्या शरीराचा दाह करून घेतला आणि पार्वती स्वरूपामध्ये तिची पुन्हा निर्मिती झाली, या कालावधीमध्ये तारक नावाचा एक असुर होता की ज्याला तारकासूर असं म्हटलं जातं. हा तारक नावाचा असुर मृत्यूलोकामध्ये अत्यंत बलशाली स्वरूपाचा होता आणि या तारकासुराने ब्रह्मदेवाची उपासना केली. ब्रह्मदेवाची ज्यावेळेस उपासना केली त्यावेळेस ब्रह्मदेवाकडून त्यांनी वर मागून घेतला. वराचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. असुरांना एकच पद्धतीचा वर पाहिजे आहे, ते म्हणजे अमरत्वाचा. दुसऱ्या वराची अपेक्षा नाही आणि अमरत्व कुणालाही देता येत नाही. अमृत जरी प्राशन केलं तरी अमरत्व प्राप्त होत नाही. एका कल्पापर्यंत आयुष्य आहे, पुढे पुन्हा जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. जातस्य ही ध्रुव मृत्यू भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिकायंतर जैसे परिभ्रमेगा असंही वर्णन केलेलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पाहायला सापडतं. मग ब्रह्मदेवांनी त्याला सांगितलं, बाबा येरबी ब्रह्मपदाचे ने भडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. अरे बाबा, शिणे पुण्ये मर्त्य लोकन विशंती अशी ब्रह्मदेवाचीच अवस्था आहे. मला स्वतःला पुन्हा जन्माला यावं लागतं. मग मला सांग, तुला कसं अमर करू मी? तारकासुराला फार मोठा प्रश्न पडला की काय करावं बाबा, अमरत्व प्राप्त करून घ्यायचं आहे पण दुसरी साधना नाही आहे, अमरत्वाचं वरदान देत नाही आहेत, मग काय करावं असं म्हटल्याबरोबर त्याला उपाय सुचला. नुकतीच सतीमातेचा योग सामर्थ्याच्या माध्यमातून दक्ष प्रजापतीच्या समवेत समोरच आपल्या पित्याच्या समवेतच तिनं योगाग्नीच्या माध्यमातून स्वतःला पेटवून घेतलेलं होतं आणि भगवान शिवशंकर
हजारो वर्षाच्या तपश्चर्येमध्ये लीन होते. आणि अशा वेळी त्या असणाऱ्या तारक नावाच्या तारकासुराने वर मागितला की मला मृत्यू येवो, पण कुणाच्या हातून येवो, तर भगवान शिवशंकराच्या पुत्राच्या हातून मृत्यू येवो. तर भगवान शिवशंकर हे तपस्येमध्ये रममाण. तारकासुरानं विचार केला, हे तपस्येतून उद्विग्न अवस्थेला कधी येणार, उत्थान दशेला कधी येणार, त्यांचं लग्न कधी होणार, त्यांना मुलगा कधी होणार, अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून त्याने हा वर मागून घेतला. आता हा वर मागितल्यानंतर मोठा प्रश्न पडला सगळ्यांना. यांनी देवतांवर विजय मिळवला. देवता सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा तारकासुराला काहीतरी बघा. तारकासुराला काहीतरी बघा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं तारकासुराला मृत्यू नाही. म्हणले का नाही मृत्यू? आणि त्याने वरच असा मागितलेला आहे. कोणता वर मागितला आहे? भगवान शिवशंकराच्या मुलाच्या हातून माझा मृत्यू होवो. आणि भगवान शिवशंकर कुठे आहे कोणालाच माहीत नाही, एकांतामध्ये तपश्चर्या करतायत. फार बिकट परिस्थिती निर्माण झाली. आणि ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कामदेवावर एक जबाबदारी सोपवण्यात आली. कामदेवाला सांगितलं की भगवान शिवशंकर कुठे हुडका, तिथं जावा आणि त्यांना या असणाऱ्या तपश्चर्येच्या माध्यमातून परावृत्त करा. कामदेवानी भगवान शिवशंकराचा शोध लावला आणि भगवान शिवशंकराचा शोध लावल्यानंतर कामदेव गेले. भगवान शिवशंकरावर त्यांनी बाण सोडला. भगवंताचं चित्त विचलित झालं नाही. पण जगत कल्याणासाठी भगवंताने आपले डोळे उघडले. बघा बरं का, कामदेवाच्या बाणाने भगवान शिवशंकरावर कोणताच परिणाम झालेला नाही आहे, परंतु जगत कल्याण डोळ्यासमोर घेऊन त्यांनी डोळे उघडले आणि त्या क्षणी कामदेवाला जाळून भस्म केलं. कामदेवाची राख त्या ठिकाणी पडली आणि त्या राखेमधून एका राक्षसाची उत्पत्ती झाली. तो राक्षस म्हणजे त्याचं नाव होतं भांड. मी मगाशीच सांगितलं की स्कंदमातेची कथा आणि ललितादेवीची कथा हे दोन्ही एकच आहेत. स्कंदमातेचा अवतार हा तारकासुराच्या वधासाठी आहे, तर ललितादेवीचा अवतार हा भांड नावाच्या राक्षसाच्या नाशासाठी आहे. ज्यावेळी भगवंताने कामदेवाकडे पाहिलं, कामदेव जळून भस्म झाला आणि त्या राखेमधून भांड नावाचा एक राक्षस निर्माण झाला. तो निघून गेला, तो थांबला नाही भगवान शिवशंकराच्या समोर. आणि मग भगवान शिवशंकराने विचार केला की काय करावं आता. सगळे देव त्या ठिकाणी आले आणि सगळ्या देवांनी विनंती केली की तारकासुराच्या नाशासाठी तुम्ही काय करा, लग्न करा. इकडे हिमालयाची असणारी कन्या पार्वती हिने मनोमन असं ठरवलं होतं की आपल्याला वर पाहिजे, आपल्याला पती पाहिजे, तर तो फक्त आणि फक्त भगवान शिवशंकर. भगवंतानी आणि पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला आणि मग शिव आणि शक्ती यांचं एकत्रीकरण झालं. नुसते शिव पूर्णत्वाला नाहीत, नुसती शक्ती पूर्णत्वाला नाही, तर शिव आणि शक्ती एकत्र आली की मग ती पूर्णत्वाला जाते, तोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही. आणि असं असल्यामुळं काय झालं, तर शिव आणि शक्ती एकत्र आले आणि त्याच्यामधून षडानन म्हणजे 6. ज्यावेळी शिव आणि शक्ती एकत्र येते त्यावेळी ते शक्ती आणि शिवाला मंगल स्वरूपता प्राप्त होते. ती जी शक्ती आहे ती मंगल स्वरूप होते असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि अशाच पद्धतीची जी देवी आहे ती शिव आणि शक्तीचं अभेद रूप असणारी स्कंदमाता ही देवी आहे. पुढे भगवंताचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला आणि त्याच्यामधून षडानन म्हणजेच 6 मुख असणाऱ्या कार्तिकेयाचा जन्म झाला. त्या कार्तिकेयाला या भगवती आईसाहेबांनी शिक्षण दिलं आणि त्या माध्यमातून तारकासुराचा नाश झाला. ही स्कंदमाता स्वरूपाची कथा आपल्याला पाहायला सापडते.
हिचं स्वरूप बघा, ही सिंहावर आरूढ आहे, हिला 4 हात आहेत, एका हाताने कार्तिकेयाला धरलेलं आहे, सांभाळत आहे, 2 हातामध्ये कमलपुष्प आहेत आणि एका हातामध्ये अक्षमाला म्हणजेच माळ धारण केलेली आहे. हिचं वैशिष्ट्य आहे की हिनं कोणत्याही पद्धतीचं शस्त्र परिधान केलेलं नाही, कोणतंही शस्त्र हातामध्ये नाही. आणि शस्त्र हातामध्ये नसल्यामुळे अंतःकरणामध्ये, मुखमंडलावर आणि नयनामध्ये हा वात्सल्याचा भाव आहे असं आपल्याला पहिला सापडतो. या देवतेची जर उपासना आपण केली तर आपल्याला मोक्षाचा मार्ग सुकर होतो असं पाहायला मिळतं. मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी स्कंदमाता या स्वरूपाची आराधना केली जाते. हिला नैवेद्य काय दाखवायचा, हिचं स्वरूप कसं आहे पाहिलं, हिला नैवेद्य काय दाखवायचा. ललिता पंचमी आणि स्कंदमाता हे एकच स्वरूप असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि या दिवशी कुमारिकींची पाद्यपूजा केली जाते. साधारण पद्धतीनं 7 वर्षापर्यंत असणाऱ्या कुमारिक स्त्री मुलींनाच म्हणूया आपण, घरी बोलवलं जातं, त्यांची पाद्यपूजा केली जाते, त्यांना सुगंधित अशा पद्धतीचं दूध दिलं जातं, केळाच्या माध्यमातून त्यांची ओटी भरली जाते, फळाच्या माध्यमातून त्यांची ओटी भरली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची आभूषणं प्रदान केली जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे जे दागिने आहेत, अलंकार आहेत, ते अलंकार दिले जातात आणि या माध्यमातून या स्कंदमातेचा किंवा ललिता देवीचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचा आहे. कुमारिका पूजनाला फार मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, फार मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. बघा, आपल्या पोटी कन्या निर्माण व्हावी, आपल्या पोटी कन्या यावी यासाठी महद सुकृत लागतं, ही पहिली गोष्ट. आणि त्या कन्येचा आदर करण्याची भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे. कन्यापूजन हे अत्यंतिक महत्त्वाची साधनं आहे. तंत्र असू द्या, मंत्र असू द्या, शाक्त असू द्या, वैष्णव असू द्या, शैव असू द्या, कुणीही असू द्या, कोणत्याही संप्रदायाचे असू द्या, कोणत्याही वयाचे असू द्या, कोणत्याही आश्रमाचे असू द्या, ललिता पंचमीच्या दिवशी कुमारिक पूजनाला फार मोठं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि कुमारिकेंचं पूजन करून त्यांचे आशीर्वाद जर आपण प्राप्त करून घेतले तर निश्चित पद्धतीनं ही स्कंदमाता, ही ललिता देवी आपल्या सर्वांचं कल्याण करण्याच्या हेतूनं, समस्त जगताच्या कल्याणाच्या हेतूनं प्रेरित होते. म्हणून निश्चित पद्धतीनं सर्वांनी हे जे व्रत आहे हे व्रत करायचं आहे. त्या माध्यमातून आपण आपल्या मोक्षाचा मार्ग सुकर करायचा आहे, हे इतरांना सांगायचं आहे आणि इतरांना सांगून इतरांच्या मोक्षामध्येही आपण सहभागी व्हायचं आहे किंवा इतरांना मोक्ष सुकर करून देण्याचा प्रयत्न आपण करावयाचा आहे. हे केलं असता निश्चित पद्धतीनं भगवती आईसाहेबांची कृपा आपल्यावर वर्षाव करेल, कृपेचा वर्षाव आपल्याला होईल आणि त्या माध्यमातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन हे सुखकर होईल. एवढीच या ठिकाणी इच्छा एक प्रगट करतो. आणि पुढच्या 6व्या स्वरूपाचं वर्णन करायचं आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.